गोष्ट आपण आज समजून घेऊया. An apple a day keeps the doctor away. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण ऍपल अर्थात सफरचंदामधनं आपल्याला विटॅमिन्स, मिनरल, प्रोटीन्स या सगळ्या गोष्टी मिळत असतात. पण तुम्हाला माहिती आहे आणखी एक फळ असं आहे ज्या फळामध्ये सफरचंदापेक्षा सुद्धा कित्येक पटीने जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत. आणि तुम्हाला पटणं जरा कठीण आहे, पण तुम्हाला विश्वास तर ठेवावाच लागेल. त्या फळामध्ये काय काय तुम्हाला माहिती आहे? 164 पेक्षा सुद्धा जास्त पोषक घटक या फळामध्ये आहेत. मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे 700हून जास्त फायटोकेमिकल्स आहेत. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींवरती काम करून आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना आरोग्यवंत बनवण्याचं काम हे फळ करतं. लक्षात घ्या, आरोग्यवंत पेशी म्हणजे आरोग्यवंत शरीर. कुठल्याही फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये न आढळणारा झरोनी नावाचा दैवी कण सुद्धा यामध्ये आहे. खरं तर असं म्हटलं पाहिजे की निसर्गाने आपल्या सगळ्यांना दिलेलं हे खूप मोठं वरदान आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी असं म्हटलं होतं की या फळामध्ये इतक्या जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत की आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजारापासून हे फळ वाचवतं. या फळावरती हजारो लोकांनी PhD केली आणि त्याचे कोट्यावधी पेपर्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर ते चाळले, त्याचा अभ्यास केला तर या फळाविषयीची खूप रंजक माहिती तुम्हाला मिळू शकते. डॉक्टर रॉल्फ इन्के आणि डॉक्टर नील सलमन या शास्त्रज्ञांनी या फळावरती 25 वर्ष संशोधन केलं आणि या फळासंबंधीतल्या अनेक गोष्टी उजेडात आणल्या. खरं म्हणजे इतकं सगळं आहे, आपल्याच देशातलं हे फळ आहे, तरी सुद्धा आपल्या हे कसं लक्षात नाही आलं? असं मी तुम्हाला इतकं काय काय सांगितलं, पण या फळाचं नावच अजून सांगितलं नाही. तर आयुर्वेदामध्ये या फळाला अच्युकफल, आयुष्य फळ असं म्हणतात. बरीचशी लोक या फळाला दैवी फळ असंही म्हणतात. पण जगभरात मात्र हे फळ नोनी फ्रूट या नावाने ओळखलं जातं. बरं, आता मी जास्त काही तुम्हाला सांगणार नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचंय ना? या मग. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आतापर्यंत खरं तर नोनीबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती दिली, पण मला माहिती आहे इथे अनेक जण खूप लांबून आलेले आहेत आणि या सगळ्यांना एकाच व्यक्तीला भेटायचं आहे, एकाच व्यक्तीशी बोलायचं आहे, एकाच व्यक्तीला त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे. खरं म्हणजे ती व्यक्ती अशी आहे की ज्यांनी 17 वर्षांपूर्वी नोनीशी आपल्या सगळ्यांची ओळख करून दिली. 17 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची नोनीशी ओळख झाली तेव्हा ते स्वतः अंथरुणाला खिळवले होते. त्यांना उठता येत नव्हतं, त्यांना बसता येत नव्हतं. पण आज ते स्वतः फक्त चालू फिरू शकत नाहीयेत, तर लाखो लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा ते कारणीभूत ठरले. त्या व्यक्तीला ज्या नोनीमुळे पुनर्जन्म मिळाला त्याच नोनीला आपल्या व्हॅल्यू प्रॉडक्ट्स या संस्थेतर्फे अमृत नोनी बनून त्यांनी जगभरातल्या, देशभरातल्या कित्येक लाख लोकांचं आयुष्य सुधारवलं. आपल्या साधनेने ज्यांनी लाखो लोकांचं आयुष्य बदललं त्या व्यक्तीला आपण आता मंचावरती आमंत्रित करूया. ते आहेत व्हॅल्यू प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर श्रीनिवास मूर्ती. वेलकम सर. थँक्यू. स्वागत आहे तुमचं या मंचावरती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही सगळी मंडळी खूप लांबून आलेली आहेत तुम्हाला भेटायला, तुम्हाला पाहायला, तुमच्याशी गप्पा मारायला, आणि त्यांच्या इतकाच मी देखील आणि तुम्ही देखील सगळे उत्सुक आहात मूर्ती सरांना जाणून घ्यायला. सर, मूर्ती सर, खरं म्हणजे अमृत नोनी या नावातच अमृत आहे आणि त्याचे रिझल्ट्स अद्भुत आहेत. याचं कारण काय? खरं म्हणजे मी व्यापारासाठी अमृत नोनी कधीच आणलं नाही, स्वतःसाठी तयार केलं. त्याने माझं आरोग्य सुधारलं, लोकांना दिलं, त्यांच्याकडूनही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. हे करत असताना माझ्या लक्षात आलं की हल्ली लहान वयात मुलांना आरोग्य समस्या सुरू होत आहेत. 10व्या वर्षी डायबिटीज, 15व्या वर्षी आर्थरायटिस, सोरायसिस असे अनेक, यावर्षी तर अनेक न ऐकलेले आजारही आम्ही ऐकलेत. नोनी फळात आवश्यक ते पोषक आणि औषधी गुणधर्म आहेत हे माझ्या लक्षात आल्यावर माझ्यासाठी अमृत ठरलेलं हे फळ मी इतरांपर्यंत न्यायचं ठरवलं आणि तसं मी ते केलं. ग्रेट सर. खरोखर मनात जर उद्देश चांगला असेल तर त्याचं फळ हे नक्की चांगलंच मिळतं. आणि याची साक्ष ही जी सगळी मंडळी तुम्हाला खूप लांबून इथे भेटण्यासाठी आलेत त्या सगळ्यांकडे बघितलं की मिळतं की तुमची आणि या नोनी फळाची ओळख कशी झाली, कुठे झाली? माझं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर इतर काही करण्यापेक्षा मी वडिलांबरोबर शेतीकडे वळलो, व्यवसाय म्हणून स्वीकारला.
माझं कुटुंब, संसार, 2 गोंडस मुली, मी खूप सुखात होतो. माझ्या आनंदाला ब्रेक लागला जेव्हा एक दिवस माझ्या शेतामध्ये विहीर खणत असताना खणलेली माती उचलताना माझ्या पाठीत उसण भरली. लोकल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि बरं वाटलं. नंतर 3 महिन्यांनी पूजा करून उठताना पुन्हा कंबर आखडली. कमरेचं दुखणं हातापर्यंत आणि इतर अवयवांपर्यंत पोचलं, सांधे आखडले आणि आर्थरायटिस असं सांगितलं. 2 वर्षात परिस्थिती इतकी बिकट झाली की मला स्वतःहून बाथरूमला सुद्धा जाता येईना. माझ्या बायकोने माझी लहान मुलासारखी काळजी घेतली. कमावता माणूस अंथरुणाला खेळला. साठवलेले सगळे पैसे खर्च झाले. आयुष्य संपून गेलंय असं वाटायला लागलं. आणि तेव्हा मला या नोनी औषधाबद्दल कळलं. 2,500 रुपये लिटर किंमत सांगितली आणि 2 वर्ष घ्यायला पाहिजे म्हणाले. कुठलंच हॉस्पिटल मला बरं करू शकलं नाही. हॉस्पिटलच कशाला, कोणाची प्रार्थना सुद्धा मला बरं करू शकली नाही. तर हे फळ तरी काय करणार आहे म्हणून मी उदासीनच होतो. पण इंटरनेटवर पाहिल्यावर माहीत झालं की अशा व्याधीसाठी हे सर्वोत्तम औषध आहे. मी ते वापरायचं ठरवलं आणि त्यासाठी आयुर्वेदाच्या क्षेत्रात असलेल्या लोकांच्या मदतीने मी त्याचा शोध घेतला आणि कळलं हे समुद्रकिनारी असलेल्या जंगलात मिळतं. काही लोकांना पाठवून पिशवीभर फळं मागवून घेतली. मग मला समजलं की याचा संत्री मोसंबीसारखा ज्यूस करता येणं शक्य नाही, कारण त्याला एक वाईट वास आहे, त्याला एक वाईट चव आहे म्हणून. मग त्यानंतर माझे कॉलेजचे मित्र डॉक्टर संजय माझ्या मदतीला धावून आले. ते प्रसिद्ध मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपॉल आहेत. त्यांनी मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आणखीन फळं आणली. माझ्या बायकोच्या मदतीने एक कॅन औषध तयार केलं. माझ्या आशा मावळल्या होत्या, प्रयत्न निष्फळ ठरले होते, पण मी ते नियमित घेतलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की 3 महिन्यांमध्ये माझी बोटं काम करायला लागली होती. भिंतीला धरून मी चालू लागलो होतो. आणि आज मी आता तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला तर सगळ्यांना मनामध्ये तुम्ही कल्पना करायला लागला असाल की जी व्हॅल्यू प्रॉडक्ट्स ही कंपनी 12 वर्षांपूर्वी सुरू झाली छोट्याशा प्रमाणात आणि आज त्याचा बघता बघता विस्तार खूप वाढत गेला. तर ह्या कंपनीचं नेमकं काम कसं चालतं, चला मलाही जाणून घ्यायचं आहे, बघूया. सर, डायबिटीससाठी असलेली अमृत नोनी D+ घेऊन अद्भुत अनुभव आलेली अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यातलेच एक जण D+चा अनुभव आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. मी डायबेटिक आहे. पहिल्यांदा जेव्हा मी माझी शुगर लेवल तपासली तेव्हा ती 410 होती. तेव्हा मी अमृत नोनी अजिबात घेत नव्हतो. दुकानात आल्यानंतर मला उभं राहणं सुद्धा खूप अवघड व्हायचं. खूप थकवा यायचा मला. हातपाय दुखायचे, सांधेदुखी होती. अमृत नोनी बाजारात येऊन बरीच वर्षे झाली, पण इतके दिवस मी ते फक्त विकत होतो. खूप लोक ते खरेदी करायचे आणि ते पाहून मला खूप आनंद व्हायचा. मला बघायचं होतं की कसं काम करतं, म्हणून मी पण घ्यायला सुरुवात केली. अमृत नोनीच्या नियमित वापरानं मला माझं 65 वय विसरायला लावलं. आता फास्टिंग लेवल 210 वर आली आहे. एवढंच नव्हे तर माझा थकवा देखील खूप कमी झालाय. त्याचं कारण आहे अमृत नोनी D+. वाह, हे खरंच खूप चांगलं आहे. मला माहिती आहे की हा अनुभव फक्त एकट्याचा नाही आहे, तर हजारो लाखोंचा हाच अनुभव आहे. पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन असतं. बऱ्याच वेळा भीती असते. नेमकं औषधावरचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरने दिलेलं असतं, पण नेमकं औषधाच्या वरती काय वाचून आपण त्याच्यावरती विश्वासून घ्यावं. आणि अमृत नोनीसारखं प्रॉडक्ट असतं की जे लोक इतक्या मनापासून आणि विश्वासाने घेतात. आणि मला असं वाटतं इथे जमलेल्या लोकांवरून आपल्याला कळलं असेल की या सगळ्या लोकांच्या आयुष्यात अमृत नोनीने काय बदल घडवलेत. काय नाव तुमचं? माझं नाव पटनाई. कुठून आलात तुम्ही? मी मुंबईवरून आलो. काय समस्या होती आणि अमृत नोनीने कसा तुम्हाला फायदा झाला? माय एज इज 60 इयर्स. इथे मी मुद्दामून अमृत नोनी D+चा एक मोठा कार्यक्रम होता, माझ्या मित्राने सांगितलं, म्हणून आम्ही ते खास या कार्यक्रमासाठी माझ्या मुलीसोबत मी इकडे आलेलो आहे. ही माझी मुलगी आहे. मला सर याच्यापूर्वी खूप त्रास होत होता. अशक्तपणा वाटत होता. खूप डॉक्टरांच्या औषधं घेतली, इन्शुरन्स घेतलं, पण माझी शुगर लेवल काय कमी होत नव्हती. खूप थकवा येत होता. एवढा अशक्तपणा वाटत होता की मी 2 किलोमीटर पण मी पायाने चालू शकू शकत नव्हतं. मी बसने तर कुठलं तरी वाहनने झालं. एवढा थकलो होतो. मग त्याच्यानंतर सहज बघितलं तर TV वर एक अमृत नोनी D+ची ॲड चालू होती. माझ्या मुलीला सांगितलं की तिकडे जाहिरातीमध्ये बघितल्यानंतर आम्हाला बरं वाटलं. मुलींनी ते अमृत नोनी D+ बॉटल मागून घेतली. एक बॉटल घेतली. मी ती बॉटल पियालो. जवळजवळ 4-5 दिवसानंतर माझ्या शुगर लेवलला मला खूप फरक पडला. अशक्तपणा नाहीसा झाला आणि मी एवढं रिलॅक्स झालो. मी म्हटलं अजून एक बॉटल मागव. दुसरी बॉटल मागवली. गोळ्या घ्यायचे, ते सगळ्या गोळ्या बंद झाल्या. मी सगळ्यांना असा सांगू इच्छितो की ज्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, मी ही बॉटल घेतली, मला खूप बरं वाटलं. आपण पण ही बॉटल घ्या. अमृत नोनी D+ घ्या. इज व्हेरी गुड मेडिसिन. खूप चांगलं औषध आहे
आणि आपल्याला एकदम साईड इफेक्ट्स काय नाही आहेत आणि खूप रिलीफ वाटलं. थँक्स टू अमृत नोनी, थँक्स टू श्रीनिवासन मूर्ती सर. थँक्यू व्हेरी मच. काय नाव तुमचं? मी शीतल सांगलीवरून आले इथे. हं. मला या आधी 6 महिन्याआधी मला खूप त्रास होता, अशक्तपणा होता, खूप म्हणजे बॉडीमध्ये रक्ताची कमी होती आणि थोडं काम केलं नाही की थकवा जाणवायचा. असं वाटायचं की 2 तास तरी आराम केला पाहिजे. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं, त्यांनीही सांगितलं की तू काहीही औषध घे पण बरी हो. त्यानंतर मग मी टी व्हीवर ॲड पाहिली अमृत नोनी पॉवर प्लसची. मग ते मी मागवून घेतलं. त्यानंतर ते मी चालू केलं, 2 महिने चालू केलं. मला फारसा असा खूप छानसा फरक पडला. त्यानंतर परत मी अजून एक बाटली मागवली आणि आत्ता मी पहिल्या त्रासापासून म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ठीक झालेली आहे आणि मी खूप आनंदी आहे. माझ्या घरातलीही कामं मी वेळेवर करते, त्याच्यामुळे माझ्या घरातलं वातावरणही खूप छान आहे. माझे मिस्टरही खुश आहेत आणि थँक्स टू अमृत नोनी पॉवर प्लस मी धन्यवाद करते त्यांचं की माझ्या जीवनात मी खूप आज आनंदी आहे. थँक्यू. ज्यांनी अमृत नोनी प्रॉडक्ट वापरलं त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्सच त्यांना आलेत आणि ते मनापासून त्यांना सांगायचं. याचं काय कारण आहे माहिती आहे? याचं कारण आहे अमृत नोनीने सांभाळलेली त्यांच्या प्रॉडक्टची क्वालिटी. व्हॅल्यू प्रॉडक्ट्सचे फायटोकेमिस्ट चंद्रमोहन सर यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. बघूया. आम्ही इतकी दर्जेदार उत्पादनं तयार करतो याचं कारण आहे याचा कच्चा माल, जो R&D टीम इतकाच महत्वाचा आहे. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही नोनी फळासोबत यात अनेक वनौषधीही वापरतो. सर्वात खास वनौषधी आहे अमृतबल्ली. हा जो अमृतबल्ली वेल आहे त्याची मात्रा केवळ तांत्रिकरित्या अभ्यासूनच ठरवली जाते. त्यामुळे आम्ही अचूक मापात आणि योग्य प्रमाणातच ही वापरतो. त्यानंतर अश्वगंधा आणि वृक्षवेलोर किंवा गार्सिनिया कॉम्बोजिया हे यात वापरतो. हा आवळा सुद्धा. आम्ही या सर्व वनौषधींवर अगदी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्रक्रिया करत असतो आणि मग आमच्या या मिश्रणाचं एक आश्चर्यजनक असं उत्पादन तयार होतं. याच्या उत्पादनाचा दर्जा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. बेसिकली आम्ही याच्यासाठी कंटेनर म्हणून ज्या बॉटल्स वापरतो त्या फार्मा ग्रेडच्या असतात. इथे आम्ही सर्वोत्तम दर्जाची उत्पादनं निर्मितीसाठी कायम वापरतो आणि तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानही वापरतो. जेव्हा फार्मा ग्रेडच्या बॉटल्समध्ये आमचं उत्पादन भरलं जातं तेव्हा औषधाच्या दर्जावर परिणाम होत नाही आणि ते सुरक्षित राहतं आणि ते टिकण्याच्या दृष्टीनेही उपयोगी ठरतं. थँक्यू चंद्रमोहन सर. सर मला विचारायचं आहे की अमृत नोनीच्या या प्रोसेसमध्ये कितीतरी लोकांचा हातभार लागला असेल, तर अशांबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीपासूनच यात माझ्यासोबत कुटुंबातील सदस्य आहेत. यामध्ये माझी व्हॅल्यू टीम सुद्धा आहे, आमची R&D टीम आहे, मार्केटिंग टीम सुद्धा आहे, कारखान्यात काम करणारे कामगार आहेत, असे अनेक लोक आहेत आणि ही टीम खूप मोठी आणि मजबूत आहे. आणि त्याचबरोबर नोनी ग्रोअर्स असोसिएशन सुद्धा आहे, जी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की यामध्ये 60 पेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या 100 एकरपेक्षा जास्त जमिनीवर आमच्या प्रॉडक्टसाठी लागणाऱ्या दर्जेदार नोनी फळाची योग्य पद्धतीने लागवड करतायत. ते आमच्या उत्पादनांसाठी आवश्यक असणाऱ्या विशेष वनस्पती आणि रोपांची सुद्धा लागवड करतायत. शिवाय युनिव्हर्सिटी ऑफ हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर सायन्सेसने आमच्या कंपनीशी हातमिळवणी केलेली आहे. ते त्यांच्या संशोधनातून आम्हाला मदत करतायत. उदाहरण द्यायचं तर नोनी टी परदेशामध्ये एक लोकप्रिय उत्पादन आहे जे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. पण भारतात सर्वप्रथम नोनी टी माझ्या कंपनीद्वारे पुरवण्याचं माझं स्वप्न होतं आणि आता आम्ही त्याचं मार्केटिंग अमृत नोनी प्रीमियम डीप टी असं करतोय. तर मी एकटा नाही, प्रचंड मोठी टीम आहे माझ्याबरोबर. इथे आलेले अनेक जण ज्यांनी अमृत नोनीचा सातत्याने वापर केला आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडला, त्यांचं आरोग्य सुधारलं. आता आपण बघूया की त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं अमृत नोनी प्रॉडक्ट वापरल्याबद्दलचं म्हणणं काय. काय नाव तुमचं? नमस्ते, मी शारदा प्रवीण निकुल. मी धुळे इथून आलेली आहे. मी लहानपणापासून अशक्त होती. मला रक्ताची कमी होती. 5 वर्षापूर्वी मला चिकनगुन्या झाला होता. पण चिकनगुन्या बरा होणे मला सांधेदुखीचा त्रास चालूच होता. खूप कमतरता जाणवायची. मला कामं नव्हती घरात होत. माझे पती कामावरनं येऊन घरात धुणे भांडी कपडे करायचे. मला खूप वाईट वाटायचं. त्यांनी मला खूप ठिकाणी डॉक्टरांकडे नेलं, पण कुठल्याच औषधांचा माझ्यावरती उपयोग झाला नाही. मग मी टी व्हीवरती ॲड बघितली अमृत नोनी ऑर्थो प्लसची. तर मी माझ्या पतींना बोलली की आपण हे औषध ट्राय करून बघूया, एवढी औषधं केली आहे तर. मग माझे पती म्हणाले की ठीक आहे, आता एवढी औषधं केली तर आपण अमृत नोनी ऑर्थो प्लस ट्राय करून बघूया. आणि आम्ही 2 बाटल्या ऑर्डर केल्या आणि मी
मी औषध घ्यायला सुरुवात केली तर 5 दिवसातच माझ्यामध्ये त्यांना फरक जाणवू लागला की मी घरातली कामंही वेळोवेळी आणि अगदी ठामपणे व्यवस्थित उभे राहून करते आहे. त्यांनाही बरं वाटलं, माझी फॅमिली खुश आहे. तर मी थँक्यू सो मच सरांना म्हणेन की त्यांनी अमृतनोनी ऑर्थोप्लस हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं आणि माझं जीवन खरंच खूप छान केलं. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. मला डायबिटीस आणि बीपी गेल्या 30 वर्षांपासून आहे. जेवणाच्या आधी जवळजवळ 400 असायचं, जेवणानंतर 500 व्हायचं. कॉफी घ्यायचे तर हात अगदी थरथरायचे, चालायला सुद्धा त्रास व्हायचा. अमृत नोनी D+ मी सुरू केलं त्यानंतर आयुष्य खूप बदललंय. तेव्हापासून लेवल 400 किंवा 500च्या वर गेली नाहीये, नॉर्मलच असते. याने माझ्या नसांना नवं आयुष्य दिलंय. कधी कधी वाटतं जर मी हे घेतलं नसतं तर आतापर्यंत माझं आयुष्य एखाद्या सुकलेल्या फुलासारखं झालं असतं. पण आता टवटवीत झालंय. जेवण विसरले तरी मी अमृत नोनी D+ घ्यायला कधीही विसरत नाही. अमृत नोनीमुळे मी खूप आनंदात आहे. मला माहिती की हा अनुभव फक्त एकट्याचा नाही आहे, तर हजारो लाखोंचा हाच अनुभव आहे. अमृत नोनी हे वेगवेगळ्या स्तरावर अतिशय उत्तम रिझल्ट्स देत आहे. डॉक्टर्स सुद्धा आपल्या पेशंट्सला अमृत नोनी रेफर करतात. आपण आता प्रत्यक्ष डॉक्टरांच्या तोंडूनच त्यांचा अनुभव ऐकूया. नमस्कार. अमृत नोनीची खासियत ही आहे की पेशंट्स येऊन आम्हाला त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स सांगतात, जसं डोकेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, निद्रानाश आणि बरेच. मग आम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमसाठी वेगळं औषध द्यावं लागतं, म्हणजे सिरप द्या, टॅबलेट्स द्या, असं बरंच काही. माझ्या मते अमृत नोनी हे या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती अगदी सिंगल पॉइंट सोल्युशन आहे. या सगळ्यांवरचा हा एकमात्र इलाज आहे, अगदी रामबाण उपाय आहे. तर त्यांच्या प्रॉब्लेम्ससाठी औषधाबरोबर जर त्यांनी अमृत नोनी हे जर नियमित घ्यायला सुरुवात केली तर त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स अगदी ठीक होतील, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आरोग्यही सुधारेल. मी प्रत्येक व्यक्तीला सांगेन, मग तो माझा पेशंट असो की कोणीही असो, की तुमचा आरोग्य दर्जा जो आहे आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती उत्तम असली पाहिजे, कारण रोगप्रतिकारक शक्ती हाच महत्वाचा मुद्दा आहे. तर आधीपासून कोणते आजार असतील तर त्यांना अमृत नोनी पॉवर प्लस, आणि डायबेटिक असतील तर त्यांना D+ प्रिस्क्राईब करतो. सांधे दुखीसाठी मी अमृत नोनी ऑर्थो प्लस प्रिस्क्राईब करतो. मी सर्व अमृत नोनी प्रोडक्ट्स प्रिस्क्राईब करतो आणि त्याचे रिझल्ट्स खूपच छान आहेत. एक डॉक्टर म्हणून सुद्धा मी ही औषधं माझ्या पेशंट्सना रेकमेंड करतो, कारण कोणतेही साईड इफेक्ट्स नसलेली औषधं मला माझ्या सगळ्याच पेशंट्सना रेकमेंड करायची असतात. अमृत नोनी D+ मध्ये मुख्यत्वे करून नोनी फळ, जांभूळ, तसंच सप्तरंगी, त्रिकटू, त्रिफळा हे वापरलं आहे. पुनर्नवा, स्टीवियाने शुगर लेवल कमी होते आणि पेशंटची इम्युनिटी देखील वाढते. माझ्या पेशंट्सना त्याचे चांगले रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. माझ्याकडे जनरली गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी, स्नायू आखडणे किंवा कार्टिलेज प्रॉब्लेम्स असणारे पेशंट्स येतात. या सगळ्यावर चांगलं औषध गरजेचं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की अमृत नोनी ऑर्थो प्लस हे यावरचं रामबाण औषध आहे. महत्वाचं म्हणजे नोनी फळाचे गुणधर्म आणखी वाढवण्यासाठी त्याच्या बरोबरीने गुडूची, गुग्गुळ, कन्यासार, त्रिकुटू, शल्लाकी, निर्गुंडी यासारख्या पारंपरिक औषधांचा यामध्ये प्रामुख्याने वापर केलेला आहे. हे जे औषध आहे हे सामान्यतः वेदना, सूज, जळजळ आणि कार्टिलेज प्रॉब्लेम्स बरे करतं. त्यासोबतच इम्युनिटी आणि हाडांची ताकद सुद्धा वाढवतं आणि याचा परिणाम असा होतो की रोग बरा होण्यासाठी त्याची खूप मदत होते. तसं बघायला गेलं तर आजच्या काळात पोषण समस्या ही कॉमन आहे, अगदी सर्वांनाच आहे. ही जी पोषण समस्या आहे त्यामुळे माणसाची इम्युनिटी कमी होते आणि त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. अमृत नोनी पॉवर प्लस मध्ये नोनी हे फळ तर आहेच, पण त्यासोबत अश्वगंधा, वृक्षामला, आमलकी, गुडूची, शिवाय पुनर्नवा अशी पारंपरिक औषधंही यात वापरली आहेत. हे औषध आपल्याला फक्त रोगप्रतिकारक शक्तीच देत नाही तर चांगलं पोषण सुद्धा देतं आणि आपल्या शरीरातील नको असलेली विषद्रव्यही काढून टाकतं. तर अमृत नोनीची स्ट्रेंथ काय? तर त्याची क्वालिटी ही तर आहेच आहे, पण त्याचबरोबर त्याची प्री क्लिनिकल ट्रायल सुद्धा होतात, ही त्यांची स्ट्रेंथ आहे. त्याच प्री क्लिनिकल ट्रायल बद्दल बोलतायत व्हॅल्यू प्रोडक्ट्सचे डॉक्टर नागेंद्र राव. नमस्ते सर. यामध्ये ही जी प्री क्लिनिकल ट्रायल ही जी पद्धत आहे ती स्टँडर्ड पद्धत आहे. आमच्या उत्पादनाचे माणसांवर काही दुष्परिणाम होतात की नाही हा आमच्या शोध अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अभ्यास कोणत्याही उत्पादनाचा असो, उत्पादनाची तीव्र मौखिक विषारीपणाच्या आंतरराष्ट्रीय OECD मार्गदर्शकांनुसार प्रमाणाचा अभ्यास करून आम्ही संशोधन करतो. या अभ्यासामध्ये विविध डोस हे उंदरांना देऊन उत्पादन जे आहे ते तपासलं जाईल. या विविध डोसेसमध्ये जास्तीत जास्त डोसचं प्रमाण 2000 mg प्रति किलो शारीरिक वजन इतकं आहे.
याच मार्गदर्शकांनुसार आम्ही व्हॅल्यू प्रॉडक्ट्स यांची उत्पादनं अमृतनोनी पॉवर प्लस, अमृतनोनी डी प्लस आणि अमृतनोनी ऑर्थो प्लस यांची आमच्या कॉलेज लॅबॉरेटरीमध्ये सुरक्षा अभ्यासासाठी तपासणी केली. व्हॅल्यू प्रॉडक्ट्स यांची सर्व उत्पादनं आंतरराष्ट्रीय OECD मार्गदर्शकांनुसार सुरक्षा अभ्यासासाठी तपासली गेलेली आहेत. सर्व उत्पादनांचा दर्जा चांगला आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ही सर्व उत्पादनं परिणामकारक असतील हे नक्की. कोणतीही शंका न घेता लोक ही उत्पादनं नक्कीच वापरू शकतात. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. तर आतापर्यंत आपण अमृत नोनी म्हणजे काय, अमृत नोनीनी लोकांच्या आयुष्यामध्ये कसे बदल केले, किती महत्त्वाचे बदल केले ते आपण जाणून घेतलं आणि प्रत्यक्ष मूर्ती सरांकडनं आपण जाणून घेतलं. इथे आलेली अनेक लांब लांबून आलेली लोक आहेत, त्यांच्याकडनं अमृत नोनीने त्यांचं आरोग्य उत्तम ठेवायला कशी मदत केली ते त्यांचे अनुभव आपण ऐकले, तज्ज्ञ लोकांचे अनुभव आपण ऐकले. आणि आता तुम्हाला जर तुमची आरोग्याची काहीही समस्या असेल तर घाबरू नका, काळजी करू नका. अमृत नोनीच्या कस्टमर केअरला संपर्क करा.